शरोरी मोटर्समध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आमच्याकडे एक क्रिस्टा आली ती 2017ची गाडी आमच्याकडे आली ती फेस लिफ्टला 2025च्या नवीन लुक मध्ये करायची होती आणि कस्टमरला ही गाडी पूर्ण पेंट सुद्धा करायची होती। पण ज्यावेळेस आम्ही गाडी पाहिली त्यावेळेस आमच्या हे लक्षात आले की गाडीचं पेंट अजून सुद्धा खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, पेंट करायची आवश्यकताच नव्हती। सो आम्ही कस्टमरला सजेस्ट केले की सर यामध्ये तुम्ही पेंट नका करू, फक्त आपण याच्यामध्ये फेसलिफ्ट करूयात आणि आम्ही रबिंग पॉलिश करून ही गाडी तुम्हाला नवीन सारखी करून देऊ। फेसलिफ्ट साठी आम्ही इथं तैवान किट मागवलं। ऍक्च्युली तैवान किट आम्ही कस्टमरला यासाठी रिकमेंड करतो की त्याच्यामध्ये जर त्यांनी ओरिजिनल घ्यायला गेलं तर ओरिजिनल खूपच जास्त महाग जातं आणि त्याच्या जवळपास निम्म्याहून कमी किमतीमध्ये तैवान किट येतं, जेणेकरून कस्टमरचे पैसे वाचतात। तर फिनिशिंग साठी आम्ही ह्याच्यामध्ये नेहमी जे ब्रॅकेट्स आपण म्हणतो ते ब्रॅकेट्स मात्र आम्ही ओरिजिनलच वापरतो, जेणेकरून त्याची फिटिंग ओरिजिनलच दिसायला हवी। त्याच्यानंतर इंटिरियर मध्ये कॉफी कलर थीम मध्ये सेमी इंटिरियर मध्ये आम्ही ही गाडी केली। याच्यामध्ये कस्टमरची अजून एक डिमांड होती की त्यांची जी लाईट होती ती प्रोजेक्टर लाईट नव्हती, तर आम्ही त्यांना प्रोजेक्टर लाईट मात्र आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही ओरिजिनलच घ्या, जेणेकरून ह्या पार्टचा तुम्हाला लॉंग टर्म कधीच प्रॉब्लेम येणार नाही। जी 2017ची होती ती 2025 मध्ये कन्वर्ट झालेली आहे। तुम्हाला असं वाटेल की गाडी पेंट केलेली, तर हिला फक्त आम्ही डीप क्लिनिंग आणि रबिंग पॉलिश केलेले आहे। गाडी ही आतून बाहेरून नवीन सारखी झालेली ना। अम्बिएंट लाईटचा एक नवीन प्रकार आलेला आहे, तो या गाडीमध्ये फिट केलेला आहे, त्यामुळे गाडीचा लुक इंटिरियर मध्ये अजूनच छान दिसतोय। तर ह्या गाडीला फेस लिफ्टला खर्च आलेला आहे 35,000 रुपये आणि इंटिरियरला खर्च आलेला आहे 40,000 रुपये। जर तुम्हाला पण तुमची पण गाडी असेल आणि जर तुम्हाला ती नवीन ह्याच्यामध्ये करायची असेल तर नक्की शरोरी मोटर्सला संपर्क साधा। धन्यवाद। माझी गाडी मॉडेल 2017च होतं, ते आता मी अपग्रेड करून 2025चं केलेलं आहे आणि अत्यंत उत्तम दर्जाचं काम झालेलं आहे।